रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः राजू पारवे यांचं प्रचार करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। साहेब, तुम्ही राजू पारवे यांचा प्रचार करण्याकरता आले आहात, रामटेकच्या मतदारांना काय सांगाल? रामटेकच्या मतदारांनी ठरवलेलं आहे यावेळेस राजू पारवे यांना विजयी करून दिल्लीला पाठवायचं आणि नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निश्चय, निर्धार, संकल्प रामटेकच्या मतदारांनी केलेला आहे। कारण रामटेकमध्ये गेले अनेक वर्ष आमचे कृपाल तुमानेजींनी केलेलं काम, महायुतीने केलेलं काम, राज्य सरकारने केलेलं काम, त्याच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळेल। साहेब, विरोधकांकडून पण खूप जोरदार शक्ती प्रदर्शन दाखवण्यात येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? साहेब, विरोधकांकडून पण खूप शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। विरोधक शक्तीहीन झालेले आहेत, त्यांच्याकडे अहंकार आहे, त्यांचा अहंकार पराभवाकडे त्यांना घेऊन जाणार आहे। त्यांचा अहंकार त्यांना आणि राजू पारवे आणि नरेंद्र मोदीजी यांच्याकडे आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जाणार आहे। आणि म्हणून ही निवडणूक विचारांची निवडणूक आहे, ही निवडणूक देशभक्तीची निवडणूक आहे, ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे। आणि म्हणून लोक विकासाला मत देतील आणि लोक घरे बसणाऱ्यांना मतदान करणार नाही, विकासाला मतदान करणार। या देशाची विदर्भात महायुतीच्या किती जागा येतील? विदर्भात महायुतीच्या 10 जागा पूर्णच्या पूर्ण येतील, असा पूर्ण माहोल या विदर्भामध्ये आपण पाहतोय। सगळीकडे असाच माहोल आहे, लोकांनी निर्धार निश्चय केला आहे, विदर्भातल्या सर्वांनी निश्चय केला आहे विदर्भाच्या विकासासाठी केंद्रात मोदी आणि इथे राज्यामध्ये महायुती सरकार, त्या महायुती सरकारने 2 वर्षात केलेलं काम, मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम, या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती या ठिकाणी मतदार देतील। खूप खूप धन्यवाद। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, रामटेक।